यहोवा देवाच्या आज्ञेप्रमाणे आपण एकच यहोवा देवाला भजल्यास तो आपल्याला त्याचा पवित्र आत्मा देऊन लोकांस आरोग्य देण्याचे दान देईल. मत्तेय अध्याय 12 ओवी 9 ते 28. येशू ख्रिस्त सभास्थानामध्ये गेल्यावर तेथे कोणी एक हात वाळलेला मनुष्य होता. तेव्हा शास्त्री व फरीसी यांनी येशू ख्रिस्तावर दोष ठेवावा म्हणून त्यांना म्हटले, शाब्बात दिवशी रोग बरे करणे योग्य आहे काय? आणि तो त्यांना म्हणाला, तुमच्यामध्ये असा कोण माणूस आहे की त्याला एकच मेंढरू आहे आणि ते शाब्बात दिवशी खात्यात पडले तर तो त्याला धरून वर काढणार नाही काय? तर माणूस मेंढरापेक्षा कितीतरी अधिक मोलाचा आहे. म्हणून शाब्बात दिवशी चांगले काम करणे योग्य आहे. पण येशू ख्रिस्ताने हात वाळलेल्या मनुष्याला सांगितले, आपला हात लांब कर. आणि त्याने तो लांब केला आणि लगेच त्याचा हात दुसऱ्या हातासारखा चांगला होऊन पुनश्च चांगला झाला. मग पुन्हा शास्त्रीय पुरुषांनी बाहेर जाऊन येशू ख्रिस्ताचा घात कसा करावा याविषयी त्याच्या विरुद्ध मसलत केली. येशूची कीर्ती व भविष्याची परिपूर्ती. आणि येशू हे जाणून तेथून निघाला तेव्हा पुष्कळ लोक त्याच्या मागे चालले आणि त्याने त्या सर्वांस रोगमुक्त करून बरे केले. आणि त्याने त्यांना निक्षून सांगितले की मला प्रकट करू नका. हे यासाठी झाले की यहोवा देवाने यशाया भविष्यवक्त्याच्याद्वारे जे लिहून ठेवले होते ते पूर्ण व्हावे. त्याने म्हटले होते, पहा, माझा सेवक येशू, त्याला मी निवडले आहे. माझा तो प्रिय, त्याच्यामध्ये माझा जीव संतुष्ट आहे. मी आपला आत्मा त्याच्यावर ठेवीन आणि तो आत्म्याच्याद्वारे राष्ट्रांना न्याय कळवील. तो भांडणार नाही व ओरडणार नाही आणि गावातल्या रस्त्यामध्ये त्याची वाणी कोणाला ऐकू येणार नाही. तो न्याय विजयास आणेल. तोपर्यंत तो चेपलेला बोरू मोडणार नाही व तागाची घुमस्ती वाद विझणार नाही आणि राष्ट्रे त्याच्या नावाची आशा धरतील. येशू एका आंधळ्या व मुक्या भूतग्रस्तास बरे करतो. मग एक आंधळा व मुका असा भूतग्रस्त त्याच्याकडे आणण्यात आला आणि त्याने त्याला असे बरे केले की तो मुका बोलू लागला व पाहू लागला. तेव्हा सर्व समुदाय आश्चर्यचकित होऊन म्हणाले, हा दाविदाचा मुलगा आहे की काय? सैतानाचे सहाय्य घेतल्याचा येशूवर आरोप. परंतु शास्त्री व फरीसी ऐकून म्हणाले, हा भूताचा अधिकारी बालजबूल सैतान याच्या सहाय्याने भूते काढतो. त्याच्या वाचून हा भूते काढू शकत नाही. हे त्यांचे विचार जाणून तो त्यांना म्हणाला, स्वतःविरुद्ध विभागलेले प्रत्येक राज्य ओसाड होते आणि स्वतःविरुद्ध विभागलेले प्रत्येक नगर किंवा घर टिकत नाही. आणि जर सैतान सैतानाला काढतो तर तो स्वतःविरुद्ध विभागलेला आहे. मग त्याचे राज्य कसे टिकेल? ते टिकणार नाही. आणि मी जर बाल जबुलाकडून भूते काढतो तर तुमचे मुलगे ते कोणाकडून काढतात? कारण तुम्हीसुद्धा तुमच्याकडे पवित्र आत्मा नसल्याने सैतानाच्या सहाय्याने थोड्या दिवसासाठी संगनमत करून अशुद्ध आत्म्यांना काढले जाते. याकरता ते तुमचे न्यायाधीश होतील. परंतु मी मात्र यहोवा देवाने मला दिलेल्या आत्म्याने भूते काढतो. म्हणून यहोवा देवाचे राज्य तुम्हावर आले आहे. येशू स्वतः सांगतो की मी काही करत नाही, तर यहोवा देवाने मला दिलेल्या आत्म्याने मी भूते काढतो व रोग बरे करतो. तसेच शाब्बात दिवशी चांगले काम करणे, कोणाला आजारांतून मुक्ती देणे, शरीरात असलेल्या अशुद्ध आत्म्याला काढून त्यांना आरोग्य देणे हे कोणत्याही माणसाला शक्य नाही. परंतु जर आपण एकच यहोवा देवाला भजलो तर यहोवा देव आपला पवित्र आत्मा आपल्याला देईल व त्या पवित्र आत्म्याद्वारे आपण असंतुष्ट शक्तीला काढू शकतो. यावरून माणूस स्वतः काही करू शकत नाही, तर मग त्या माणसांना आपण संत म्हणून त्याच्या मूर्ती करून त्यांना भजणे व्यर्थ आहे. गणना 6 ओवी 27 प्रमाणे यहोवा देवाच्या नावाने आजारावर प्रार्थना केल्यास सहजच यहोवा देव आपली प्रार्थना ऐकणार आहे. म्हणून आपण एकच यहोवा देवाला भजूया व त्याचे पवित्र आत्मे त्याने आपल्याला द्यावे. म्हणून यहोवा देवाला आज भजून त्याच्याकडे त्याचे शुभवर्तमान घोषित करण्यासाठी व लोकांना आरोग्य देण्यासाठी विनंती करूया. हालेलुया, आमीन. यहोवा देवाचा सेवक अँथनी जॉन परेरा बिल्डर्स. प्रेज गॉड. हालेलुया.